महायुति सरकार द्वारा पेश किया गया अनुरूपक बजट समाज के सभी वर्गों के लिए न्यायपूर्वक और जनोन्मुखी है। यह दावा भंडारा के पूर्व सांसद सुनील मेंढे ने किया। सर्किट हाउस में आयोजित प्रेस वार्ता में वे बात कर रहे थे। मेंढे ने आगे कहा कि राज्य के उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार ने गरीबों, पिछड़े वर्गों, ओबीसी, आदिवासियों, किसानों, युवाओं, महिलाओं और समाज के सभी महत्वपूर्ण तत्वों पर ध्यान केंद्रित करते हुए एक व्यापक बजट पेश किया, जिससे यह साफ है कि बजट अच्छा है और सभी मानदंडों पर खरा उतरता है। इस जनोन्मुखी बजट के लिए वह पूरी सरकार को बधाई देते हैं। महिलाओं के लिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना बहुत महत्वाकांक्षी है और महिलाओं को सशक्त बनाती है। हम भारतीय जनता पार्टी के सदस्य के रूप में ऐसे लाभार्थियों को मार्गदर्शन और सभी प्रकार की सहायता प्रदान करने के लिए एक कक्ष स्थापित करने की पहल करेंगे, ताकि हर जरूरतमंद लाभार्थी महिला को इस योजना का लाभ मिल सके। सामूहिक विवाह के लिए 10,000 रुपए का अनुदान बढ़ाकर 25,000 कर दिया गया है। पर्यटन स्थलों पर रहने वाली महिलाओं को व्यवसाय स्थापित करने के लिए आई योजना के माध्यम से 15 लाख का ब्याज मुफ्त ऋण दिया जाएगा। किसानों के लिए बिजली बिल माफी, सोलर पंप जैसी योजनाएं लाभकारी होगी। 10 लाख युवाओं को 10,000 विद्या वेतन और उद्योग प्रशिक्षण दिया जाएगा। आदिवासियों के घरकुल के लिए 100 करोड़ रुपए दिए गए हैं। उन्होंने विश्वास दिलाया कि सभी भाजपा कार्यकर्ता इस योजना को जन जन तक पहुंचाने का प्रयास करेंगे। इस समय चैतन्य उमालकर, अनूप ढोके, मयूर बी सेन, विनोद बांते, प्रेमचंद भोपे, मथुरा मदनकर, चंद्रकला भोपे आदि उपस्थित थे। भाऊ काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, कोणते कोणते मुद्दे ठेवलेले आहेत, सरकारने मोठा पुरावा घेतलेला आहे, काय सांगाल? 28 तारखेला आमच्या महायुतीचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला आणि मला आनंद होतो आहे की एक चांगला अर्थसंकल्प महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी चांगला असा सुंदर असा अर्थसंकल्प त्यांनी मांडला। विशेषतः महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एक महत्वाकांक्षी योजना 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या सर्व सरसकट महिलांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कुटुंबियांचं कमी आहे अशा सर्व महिलांना 1,500 रुपये प्रति महिना अशी मोठी रक्कम सगळ्या महिलांना सरसकट मिळणार आहे, पात्र महिलांना। त्यामुळे ही चांगली योजना त्या दिवशी मांडली। दुसरं, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल देणे, कुठलंही बिल न आकारता 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणे, त्यांना सौर ऊर्जेचा पंप देणे, युवकांसाठी प्रत्येकी 10,000 रुपये प्रतिमाह त्यांना स्टायपेंड देणे त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये, अशा प्रमुख योजना या अर्थसंकल्पात मांडल्यात। नुसत्या मांडल्या नव्हे, त्याच्याकरता आर्थिक तरतूद केली सरकारने आणि म्हणून ते सांगण्यासाठी अनेक योजना तुम्हाला सांगितलं। शैक्षणिक योजना आहेत, दुधाकरता 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधासाठी ते शेतकऱ्यांची अधिकची योजना आहे। आपल्या दूध उत्पादक वाढावं त्या दृष्टीने त्याच्या वेगळ्या योजना आहेत। युवकांसाठी किंवा महिलांसाठी उद्योजकाकरता काही योजना आहेत। दिव्यांगांसाठी घरकुलाची विशेष 34,000 वेगळे दिव्यांगांसाठी घरकुल बांधणार आहोत। अशा एक योजना याच्या माध्यमातून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत। याकरता आम्ही आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या वतीने, युवकांच्या वतीने महायुती सरकारचं, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असोत, आमचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीसजी असोत किंवा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला असे माननीय अजितदादा पवार असोत, या सगळ्यांचं आणि यांच्या संपूर्ण सरकारचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। एक चांगला अर्थसंकल्प त्यांनी लोकांना आम्हाला दिला आणि मला विश्वास आहे की या सगळ्या योजनांचा फायदा मिळवण्याकरता आम्ही भाजप म्हणून, आमच्या महिलांच्या योजना मिळवण्यासाठी आमच्या महिला मोर्चा म्हणून स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थीसाठी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर्व जनतेला की त्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा। ज्यांना कुठली काही अडचण नसेल तर आम्ही जे बसलेले आहोत ते नेते, आम्ही हे सगळं आहोतच, आमचे महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत आणि अजूनही आमचे बाकी कार्यकर्ते त्यांना निश्चित मदत करतील। त्याकरता वेगळा सेल करून माझ्याच मी कार्यालयामध्ये परवापासून त्याचा वेगळा सेल तयार करणार आणि सगळ्या योजनांचा लाभ, प्रचार, प्रसार आणि त्यांना मदत करण्यासाठी मदत केंद्र उभारणार। आमचे कार्यकर्ते, आमच्या महिला मोर्चाचे पदाधिकारी सगळ्या तिथे येऊन बसतील आणि या सगळ्यांना त्याचा फायदा देतील
आणि सगळ्यांनी याचा मोठ्या लाभ घ्यावा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।